नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ॲडव्होकेट गोपाल चव्हाण स्वागत करतो तुमचं लीगल वन या आपल्या यूट्यूब चॅनलवर। जे विद्यार्थी 5 वर्ष किंवा 3 वर्षाचा LLB कोर्स केल्यानंतर जे ॲडव्होकेट होऊ पाहतात त्यांना महाराष्ट्र अँड गोवा बार काउन्सिल यांच्याकडे आपलं रजिस्ट्रेशन करावं लागतं। त्यालाच आपण एनरोलमेंट रजिस्ट्रेशन म्हणतो। आता हे एनरोलमेंट रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला आधी ऑफलाईन पद्धतीने आपल्याला हे रजिस्ट्रेशन करता येत होतं, परंतु महाराष्ट्र अँड गोवा बार काउन्सिलने आता ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशनसाठी नवीन पद्धत चालू केली आहे। त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन कसं करायचं याची माहिती आपण आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळून जाईल। त्याची लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल तर ती मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक देऊन देईल। त्यामुळे त्यासाठी डॉक्युमेंट्स कोणते लागतात याची सुद्धा आपण एक व्हिडिओ घेतला होता आणि तो व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे, तर त्याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। परंतु जे विद्यार्थी आज घडीला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरत आहेत त्यांना अनेक अडचणी येत आहेत। त्याच्यामध्ये महत्त्वाची अडचण ही की त्या ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याच्या फॉर्ममध्ये त्याच्यामध्ये एक ऑप्शन असा आहे की डॉक्युमेंट अपलोड करताना एक जो विद्यार्थी आउटसाइड ऑफ महाराष्ट्र डिग्री LLBचं जे ॲप्लिकेशन किंवा जो ऑप्शन आहे त्या ऑप्शनमध्ये कोणता डॉक्युमेंट अपलोड करायचा, कारण जे विद्यार्थी महाराष्ट्रामधनं LLB डिग्री घेतली असतील तर त्या विद्यार्थ्यांनी त्या ऑप्शनमध्ये कोणता डॉक्युमेंट अपलोड करायचा हा सगळ्यात मोठा अडचण अनेक विद्यार्थ्यांना येत आहेत। त्या संदर्भात अनेक विद्यार्थ्यांनी कॉमेंट्समध्ये आणि आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवर अनेक विद्यार्थ्यांनी हे प्रश्न विचारले आहेत। त्याच्यामुळे या फॉर्ममध्ये ॲप्लिकेशन करताना या फॉर्ममध्ये त्या ऑप्शनमध्ये कोणतं डॉक्युमेंट टाकायचं याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय। त्या ऑप्शनमध्ये फॉर्म भरताना आउटसाइड ऑफ महाराष्ट्र LLB डिग्री या ऑप्शनमध्ये जे विद्यार्थी महाराष्ट्रातून डिग्री घेतली असेल तर त्या ऑप्शनमध्ये त्यांनी एक ब्लँक पेज त्याच्यामध्ये अपलोड करून द्यायचं। त्याच्यामध्ये कोणतंच डॉक्युमेंट अपलोड करायचं नाहीये। त्याच्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही ब्लँक पेज जरी अपलोड केलं तरी तुमचं जे डॉक्युमेंट्स आहेत ते व्हेरीफाईड होऊन जाईल। त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना हे प्रॉब्लेम येत आहेत त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की फायदा होईल। त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल, तुम्हाला जर लीगल माहिती जर पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवू शकता, म्हणजे तुम्हाला महत्त्वाची माहिती तुम्हाला ऑटोमॅटिकली तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल। त्यामुळे असेच अडचणी अजून तुमच्या अनेक विद्यार्थ्यांना मित्रांना येत असतील तर तुम्ही हा व्हिडिओ त्यांना शेअर सुद्धा करू शकता।